नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, महावितरणमार्फत चंद्रपूर येथे अप्रेंटिससाठी भरती निघालेली आहे. यामध्ये वेगवेगळ्या मंडळ कार्यालयाअंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये चंद्रपूर अंतर्गत चंद्रपूर ठिकाणी वरोरा आणि बल्लारशहा या 3 विभागासाठी जे आहे, एका वर्षाच्या कालावधीसाठी अप्रेंटिसची भरती निघालेली आहे. यामध्ये 3 वेगवेगळे ट्रेडचे उमेदवार पात्र आहे. इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि कोपा. यासाठी उमेदवारांना दिनांक 5 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे. यासाठी तुम्हाला अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करणे गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला तेथे अप्लाय करणे गरजेचं राहणार आहे. यासाठीचा इस्टॅब्लिशमेंट कोड हा विभागनिहाय त्यांनी दिलेला आहे, तर तो काही वाचत नाही. येथे मित्रांनो मी तुम्हाला वॅकन्सीजची माहिती देतो. चंद्रपूर विभागामध्ये इलेक्ट्रिशियनच्या 28 आहे, वायरमनच्या 17 आणि कोपाच्या 11 वॅकन्सीज आहे. बल्लारशहा विभागामध्ये इलेक्ट्रिशियनच्या 19, वायरमनच्या 12, कोपाच्या 8 वॅकन्सी आहे. वरोरा विभागामध्ये इलेक्ट्रिशियनच्या 19, वायरमनच्या 11, कोपाच्या 7 वॅकन्सीज आहे. अशा प्रकारे 56, 39 आणि 37 अशा वॅकन्सीज त्यांनी दिलेल्या आहेत. यामध्ये महत्त्वाची अट दिलेली आहे, सदर भरती ही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारासाठी यामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. म्हणजे पहिलं प्राधान्य त्या जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांना राहील. शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार इयत्ता 10वी पास तसेच NCVT मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून संबंधित ट्रेडमध्ये तो ITI उत्तीर्ण असला पाहिजे. आता वयोमर्यादा जर बघितली तर दिनांक 31 जुलै 2026 रोजी कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असला पाहिजे आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 5 वर्षाची अट त्यांनी शिथिल करण्यात आलेली आहे. कमाल वयोमर्यादा येथे नमूद केलेली नाही. त्यानंतर येथे खाली आणखी काही डिटेल्स दिलेली आहे. यामध्ये तुमची जे काही 10वीची मार्कशीट्स आहे, सर्टिफिकेट आहे, त्यावरचं नाव आधार कार्डावरचं नाव सारखं असलं पाहिजे. त्यामध्ये काही तफावत नसली पाहिजे. ITI उत्तीर्ण प्रमाणपत्रांची साक्षांकित प्रत जोडण्यात यावी असं दिलेलं आहे, तर ते प्रोफाईलवरती जोडायची आहे. त्यानंतर उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र साक्षांकित केलेली प्रत सादर करणे आवश्यक आहे असं दिलं आहे. आता इथे ऑफलाईन स्वरूपात सादर करायचं आहे की नाही हे पुढे आपण पाहूया. त्यानंतर दिलेलं आहे, उमेदवारांनी ऑनलाईन व्यतिरिक्त इतर माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही. म्हणजे एकंदरीत त्यांचं असं म्हणणं आहे की अप्रेंटिसशिप इंडियावरती जे काही डॉक्युमेंट्स लागतील ते तुमचे पूर्ण असले पाहिजे. तुम्ही ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं आहे. ऑनलाईन व्यतिरिक्त तुम्हाला इतर कोणत्याही माध्यमातून या ठिकाणी अर्ज करायची गरज नाही असं तिथं लिहिलेलं आहे. मुद्दा क्रमांक 9 मध्ये तुम्ही वाचू शकता. त्यानंतर जे आहे वरीलप्रमाणे नमूद कालावधीत अर्ज जर तुम्ही सादर केला नाही तर तुमच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. जे काही तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर कराल तर जे काही तुमचा ईमेल ID आहे, मोबाईल नंबर आहे, तो व्यवस्थित असला पाहिजे, ॲक्टिव्ह आणि व्हॅलिड असला पाहिजे. त्यानंतर तुमची जी काही निवड आहे ही ITIच्या प्राप्त गुणांच्या टक्केवारीनुसार राहील. आणि यामध्ये एक महत्त्वाची अट दिलेली आहे की उमेदवाराने कोणत्याही एकाच विभागासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा. एकापेक्षा जास्त विभागामध्ये जर तुम्ही अर्ज सादर केले तर तुमचे सर्व अर्ज रद्द करण्यात येतील आणि त्यासाठी तुम्हाला कुठे कळवले सुद्धा जाणार नाही. त्यामुळे एक अत्यंत महत्त्वाची अट आहे मुद्दा क्रमांक 13 हा लक्षात घ्यायचा. आणि मुद्दा क्रमांक 14 त्यापेक्षाही महत्त्वाचा आहे, तो म्हणजे तुमची जी काही निवड यादी आहे ही संबंधित विभागाच्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी सूचना फलकावरती प्रसारित केली जाईल. तर अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याच्या अप्लाय लिंक्स जे आहे ते खाली डिस्क्रिप्शनला मी तुम्हाला देणार. लिंक ॲक्टिव्ह झाल्या की आणि तेथून तुम्ही तिथे अप्लाय करू शकाल. अप्लाय करण्यास अडचण जात असेल तर तुम्ही आम्हाला मेसेज करा Instagram किंवा टेलिग्रामला.
फॉर्म भरून देण्यात येईल. त्यासाठीची पेड सर्व्हिस आपली अवेलेबल राहील. तर अशा प्रकारे जे आहे ही संपूर्ण अशी माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. 12 ऑगस्ट 2026 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्याआधी आपला अर्ज नक्कीच करा. धन्यवाद.